मॉर्निंग. कसे आहात सगळे? आपण आपला जो एरिया जो धडा आहे, एरिया सेकंड माझ्या मते कोणता लेसन आहे तो 15th लेसन आहे आपला एरिया. तर एरियामध्ये आपण एरिया ऑफ ट्रपेझियम बघतो. एरिया ऑफ ट्रपेझियम. तर ट्रपेझियम म्हणजे काय हे आपण आय थिंक मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्रपेझियम आणि बाकीचे जे 4 क्वाड्रिलॅटरल्स आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. What is the difference between trapezium and remaining quadrilaterals? जे दुसरे quadrilaterals आहेत जसे की रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, देन तुमचं रोम्बस आहे, पॅरलेलोग्राम आहे, ते पूर्णपणे एका वेगळ्या ग्रुपमध्ये जातात. कारण त्या चारही मध्ये अपोजिट साइडच्या दोन्ही पेअर पॅरलल असतात. हे मी तुम्हाला सांगितलं होतं की क्वाड्रिलॅटरलचे दोन भागामध्ये आपण डिव्हिजन का केलं क्वाड्रिलॅटरलचं. कारण काही क्वाड्रिलॅटरल असे आहेत ज्यांच्यामध्ये अपोजिट साइडच्या दोन्ही पेअर पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजे त्या कधीच एकमेकांना इंटरसेक्ट नाही करत. स्क्रीन शेअर करते. स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. क्वाड्रिलॅटरल मध्ये दोन आपण तीन याच्यामध्ये आपण डिवाइड करणार आहोत. सॉरी, दोन याच्यामध्ये डिवाइड करतो क्वाड्रिलॅटरलला बेस्ड ऑन देअर प्रॉपर्टीज. जसं की टू पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल. आणि इथे ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल. एकच पॅरलल साइडची पेअर असते. इथे दोन पेअर असतात. जसं की हा पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम आहे. पॅरलेलोग्राम मध्ये अपोजिट साइड जे आहेत ही आणि ही साइड ही पॅरलेल बघा. तुम्ही सरळ किती वाढवली तरी ती एकमेकींना भेटत नाही. आणि ही पण दुसरी पण अपोजिट साइडची पेअर आहे ती पण पॅरलेल आहे. मग ते जे आहेत हे या एका कॅटेगरीमध्ये येतात. याच्यामध्ये काय काय येतं. याच्यामध्ये पॅरलेलोग्राम येतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये रोम्बस येणार. याच्यामध्ये येणार तुमचा रेक्टँगल, स्क्वेअर, सगळे या एका ग्रुपमध्ये येतात. आणि ज्याच्यामध्ये एकच पेअर फक्त अपोजिट साइडची पॅरलल असते. म्हणजे हा अशी आकृती असते तुम्हाला ट्रेपेझियम मध्ये कसं असतं. ही आणि ही एकच साइडची पेअर पॅरलल आहे. ही दुसरी साइडची पेअर बघायला गेलं तर ती पॅरलल नाहीये बघा. एकमेकांना भेटणार त्या पुढे जाऊन. तुम्ही जर पुढे वाढवल्या ना ह्या साइड, हे बघा ही साइड आणि ही साइड तुम्ही पुढे वाढवली तर ती भेटते बघा एकमेकांना. इथे भेटते म्हणजे इंटरसेक्ट करतात. त्या पॅरलल नाहीयेत. म्हणजे त्या इंटरसेक्ट करतात एकमेकांना, अशा छेदतात. इंटरसेक्ट म्हणजे भेटणे. आणि पॅरलल म्हणजे कधीही न भेटणे. किती तुम्ही वाढवाय पुढे मागे त्या कधीही एकमेकींना इंटरसेक्ट करणार नाही किंवा एकमेकींना भेटणार नाही. त्यांना पॅरलल लाईन्स म्हणतात. इथे फक्त एकच ही जोडी पॅरलल आहे बघा. ही आणि ही पॅरलल आहे. ही जी जोडी आहे समोरासमोर अपोजिट साइडची ती पॅरलल नाहीये. ही दोन पेअर असतात ना अपोजिट साइडच्या. कोणत्याही क्वाड्रिलॅटरलला दोन पेअर आहेत अपोजिट साइडच्या. आता समजा एबीसीडी आहे तर अपोजिट साइडच्या पेअर जर बघायला गेला तर अपोजिट साइड म्हणजे समोरासमोरच्या. जसं की एबी आहे. पेअर म्हणजे जोडी, म्हणजे अपोजिट साइडची जोडी असते. दोन साइड एकमेकांना अपोजिट असतात. जसं एबी ला अपोजिट साइड डीसी आहे. या दोन अपोजिट साइड पेअर आहे. ही दोघींची जोडी आहे. तर ही जोडी पॅरलल आहे का तर आहे. कारण ही तुम्ही कितीही वाढवली पुढे किंवा इकडे मागे तरीही ही एकमेकींना छेदणार
नाही. ही अपोजिट साइडची जी ही जोडी आहे ही पॅरलल आहे, पण दुसरी जोडी जी दिसते एडी आणि बीसी ही आणि ही पण अपोजिट साइडच आहे. एडी आणि बीसी पण अपोजिटच आहे, पण ती जर मी पुढे वाढवली ना दोन्ही साइड तर एकमेकांना इथे इंटरसेक्ट करतात, भेटतात एकमेकांना, म्हणजे त्या पॅरलल नाहीयेत. जेव्हा एकच ओनली वन पेअर, इफ ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स इज पॅरलल देन इट इज ट्रेपेझियम. तो याच्यामध्ये येतो, या कॅटेगरीमध्ये ट्रेपेझियम आहे. आणि ट्रेपेझियम मध्ये फक्त एकच पेअर पॅरलल असते अपोजिट साइडचे, आणि बाकी पॅरलेलोग्राम, रेक्टँगल, स्क्वेअर, रोम्बस याच्यामध्ये दोन्ही पेअर पॅरलल असतात. दोन्ही अपोजिट साइडच्या पेअर जे आहेत ते एकमेकांना छेदत नाही, एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, दोन्ही पॅरलल. बघा इथे पण वाढवा तुम्ही किती पण, इकडे पण किती वाढवा, तुम्हाला ते इंटरसेक्ट होणार नाही. आता ट्रेपेझियमचा एरिया आपल्याला बघायचा, कारण आपण बाकीच्यांचा एरिया बघितलेला आहे, रोम्बस बघितला, पॅरलेलोग्राम बघितला. आता आपल्याला हा जो ट्रेपेझियम आहे त्याचा एरिया कसा काढायचा ते आपण बघणार. एरिया ऑफ ट्रेपेझियम ऐकताय का सगळेजण? आवाज येतोय माझा? एरिया ऑफ ट्रेपेझियम, ट्रेपेझियमचा एरिया बघायचा आपल्याला. एरिया ऑफ ट्रेपेझियमचा फॉर्म्युला बघायचा आहे. एरिया ऑफ ट्रेपेझियमचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स किंवा सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड. सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट असा फॉर्म्युला. इंटू हाईट असा फॉर्म्युला बनतो. सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. एरिया ऑफ, इथून लिहिते मी, परत एकदा लिहिते, एरिया ऑफ ट्रेपेझियम इंटू हाफ इंटू ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. आता सम ऑफ पॅरलल, सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल काय, याच्यामध्ये ज्या पॅरलल सम करायचं. जसं याच्यामध्ये आता या डायग्राम मध्ये पॅरलल कोणते आहेत, ए बी एकच पॅरलल असते ती घ्यायची. पॅरलल नाहीये ती नाही फॉर्म्युला. आणि डीसी या दोन आहे, इथे आपण काय टाकायचं, ए बी प्लस डीसी. हाईट असते, कशी घ्यायची, म्यूट करा. हाईट जी असते ती पॅरलल साइड मधल्या डिस्टन्स पण आपण बोलू शकतो त्याला. हाईट जी असते ती अशी असते, म्हणजे डी मधून येणार अशी हाईट, किंवा इथून सी मधून पण काढलेली असू शकते. इथून काढली, सी मधून काढली तरी चालते, डी मधून काढली तरी चालते, दोन्ही इक्वलच असतात हाईट, है ना. तर ही डी समजा हाईट आहे. बघा मी काय केलं, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स, इथे पॅरलल साइडची नावं लिहिली, ए बी आणि डीसी, आणि इंटू हाईट. हाईट किती आहे, डीई आहे, त्यामुळे हाईटचं नाव डी तुम्ही इथे घेणार. आता याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्हॅल्यूज दिल्या होत्या त्या टाक, एरिया फाइंड आउट करायचा असतो. फॉर एक्झाम्पल इथे बघा तुम्हाला 15.3 जो आहे, इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी लेंथ ए बी, म्हणजे ही ए बी दिलेली आहे, ए बी 13 सेंटीमीटर दिले, डीसी जी आहे ती 9 सेंटीमीटर दिली. आता ए बी आणि डीसी जर बघायला गेलं तर ए बी आणि डीसी जे आहेत त्या पॅरलल आहेत,
आणि ह्या ज्या आहेत एडी, ही एडी आणि ही बीसी या पॅरलल नाहीयेत. का पॅरलल नाही तर त्या पुढे जाऊन बघा बघूनच कळतं. पॅरलल कशा असणार, अशा अशा ज्या एकमेकांना कधीच छेदणार नाही, किंवा अशी ज्या एकमेकांना कधीच छेदणार नाही. अशा एक अशी आणि एक अशी असेल तर ती पुढे जाऊन एकमेकींना छेदणार आहे. कळलं? मग इथे फक्त काय आहे, एकच एकच पेअर जी आहे ती काय आहे, पॅरलल आहे. जी ए बी आणि डीसी चीच पेअर आहे. जोड्या असतात ना, दोन जोड्या आहेत. एक ए बी आणि डीसी ची जोडी, अपोजिट साइडची ची जोडी आहे बघा. दोन अपोजिट साइडच्या पेअर असतात, हे आपल्याला कळलं पाहिजे. ही एक जोडी आहे, ही एडी आणि डीसी, या ही पण एक अपोजिट साइडची जोडी आहे. आणि एबी आणि डीसी ची पण आहे. त्याच्यापैकी एबी आणि डीसी एकमेकींना पॅरलल आहेत, कारण त्या एकमेकींना छेदणार नाही. पण एडी आणि बीसी ची जी जोडी आहे ती पॅरलल नाहीये, कारण ती पुढे जाऊन बघा एकमेकींना इथे इंटरसेक्ट करते, म्हणून ही पॅरलल नाही. म्हणजे हा जो आहे की नाही क्वाड्रिलॅटरल, याला आपण ट्रेपेझियम म्हणणार. ट्रेपेझियम का? आता तो कुठला क्वाड्रिलॅटरल आहे हे आपल्याला दिलेलं नाहीये त्यांनी, की हा ट्रेपेझियम आहे असं काही दिलेलं नाहीये. फक्त आपल्याला आकृती दिली आणि त्या आकृतीवरून आपण ओळखायचंय की तो रेक्टँगल किंवा, कारण बघा गणित क्वाड्रिलॅटरल एबीसीडी दिले, पण असं नाही दिलं की क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलेलोग्राम, किंवा क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ रोम्बस, किंवा क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज ट्रेपेझियम. त्याचा टाईप आपल्याला सांगितला नाहीये त्यांनी, प्रकार सांगितला नाहीये की तो जो चौकोन आहे किंवा तो जो क्वाड्रिलॅटरल आहे एबीसीडी तो कोणता आहे. कारण जोपर्यंत आपल्याला कळत नाही की तो कोणता आहे, कोणत्या प्रकारचा आहे, तोपर्यंत आपण एरिया कसा काढणार. एरिया मला काढायला सांगितलंय त्यांनी, एरिया एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी फाइंड आउट करायला सांगितले. पण एरिया काढण्यासाठी तो क्वाड्रिलॅटरल आधी रेक्टँगल आहे, कारण प्रत्येक जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याच्या एरियाचा फॉर्म्युला वेगवेगळा आहे. कोणता फॉर्म्युला नक्की वापरायचा, रेक्टँगलच्या एरियाचा वापरायचा, पॅरेलेलोग्रामच्या एरियाचा, की स्क्वेअरच्या एरियाचा, की ट्रेपेझियमच्या एरियाचा. कारण तुम्हाला कुठेच असं दिलं नाहीये की हा चौकोन कोणत्या प्रकारचा आहे. प्रकार प्रकार दिलेला नाहीये. जोपर्यंत प्रकार कळत नाही तोपर्यंत कसं कळणार फॉर्म्युला कोणता वापरायचा. कारण प्रत्येकाच्या एरियासाठी वेगवेगळा फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ रेक्टँगल आहे तर तो लेंथ इंटू ब्रेथ आहे. एरिया ऑफ स्क्वेअर आहे तर साइड इंटू साइड आहे. एरिया ऑफ रोम्बस आहे तर हाफ इंटू D1 इंटू D2 आहे. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम बेस इंटू हाईट आहे. आणि ट्रेपेझियमचा हाफ इंटू लेंथ, सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट आहे. प्रत्येकाचा फॉर्म्युला वेगळा आहे. हा कुठला क्वाड्रिलॅटरल आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जर ओळखलं तर तुम्ही कुठला तरी फॉर्म्युला वापरणार ना. मग ओळखायचं कसं, तर पॅरलल साइड ज्या आहेत, अपोजिट साइड जे आहेत त्या पॅरलल आहेत का दोन्ही पण ते चेक करणार आहोत. तर आकृती बघूनच कळतं की त्या पॅरलल नाहीयेत, दोन्ही पण नाहीयेत, एकच पॅरलल आहे. एबी आणि डीसी ची जोडीच पॅरलल आहे. दुसरी ही जी एडी आणि बीसी ची जी जोडी आहे ती पॅरलल नाहीये. कळते की नाही. कळते का मुलांनो. आपल्याला आकृतीमध्ये त्याचं टाईप दिलेलं नाहीये. त्यामुळे जर एक्झाम मध्ये आलं प्रश्न आता तर आपल्याला माहित आहे की तो ट्रेपेझियम आहे, कारण ट्रेपेझियमच्या एक्सरसाइज मध्ये ते गणित दिलेलं आहे. पण परीक्षेमध्ये समजा असं गणित आलं आणि आपल्याला जर सांगितलं की एरिया काढा, तर आपण विचार करणार कसा बरं मी एरिया काढू. कारण एरिया काढण्यासाठी तर मला कोणता क्वाड्रिलॅटरल आहे ते तर माहित पाहिजे. तर तिथे कोणताच क्वाड्रिलॅटरलचा प्रकार दिलेला नाही. मग आपल्याला ओळखायचंय की तो कोणत्या प्रकारचा आहे. जर अपोजिट साइडची एकच पेअर पॅरलल आहे ना, याचा अर्थ तो
ऑफकोर्स ट्रॅपेझियम, कारण बाकीच्या सगळ्यामध्ये अपोजिट साइडच्या 2-2 पेअर पॅरलल आहेत बाकीच्या चौकांमध्ये, म्हणून हा ट्रॅपेझियम. आणि याच्या ज्या पॅरलल साइड आहे ते AB आणि DC आहे, आणि हाईट आहे ना, हाईट ते ही घ्यायची, हाईट ही घेऊया AD, कारण ए काढलेले ए मधूनच काढतो असा परपेंडिक्युलर, पण आता ती बाजू जी आहे तीच, आणि ह्या दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. मग AD आपण हाईट घेऊ शकतो, AD हाईट घ्यायची आणि पॅरलल साइड AB आणि DC घ्यायची. फॉर्म्युला कसा बनतो, फॉर्म्युला लिहायचा आधी, आणि मग त्याच्यामध्ये कोणत्या साइड्स आहेत पॅरलल त्यांची ऍडिशन आणि हाईट लिहायची, आणि मग व्हॅल्यूज टाकायचे. बघा मी कसं लिहिते. तर इथे आपल्याला याचा एरिया काढायला सांगितलं, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. हा एरियाचा ए आहे, आणि हे ABCD त्या या क्वाड्रिलॅटरचं हे साइन आहे, म्हणजे आपल्याला या क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन याचा एरिया काढायचा आहे. तर हाफ इंटू सम ऑफ half into sum of lengths of parallel sides into height. Half into sum of length of parallel side. The parallel side AB plus BC आहे, आणि इंटू हाईट आहे AD. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ज्या दिल्या त्या टाकायच्या आहेत. जसं AB जी आहे ती 13 दिलेली आहे, त्यानंतर AD जी आहे ती AB जी आहे ती 13, DC पॅरलल जी आहे ती 9, आणि हाईट जी आहे AD ती 8 सेंटीमीटर दिली, 8 सेंटीमीटर. ठीक आहे, मग इथे मी याच्या व्हॅल्यूज टाकणार. हाफ इंटू AB 13 दिले, ही 9 सेंटीमीटर दिली, आणि हाईट 8 सेंटीमीटर दिली. इथे AB 13 प्लस DC 9 इंटू AD 8 येणार. हाफ इंटू 22 इंटू 8. इथे 2 1 जा 2 1 जा 11 इंटू 8, 88 स्क्वेअर सेंटीमीटर एवढा एरिया आहे. तर आपला ट्रॅपेझियमचा एरिया जो आहे तो 88 स्क्वेअर सेंटीमीटर. सेकंड जो क्वेश्चन आहे तो सुद्धा तसाच आहे, फक्त आपल्याला इथे डायग्राम त्यांनी दिलेला नाहीये. लेंथ ऑफ द टू आता त्यांनी असं मेन्शन केलंय की हा ट्रॅपेझियम आहे, आणि त्याच्यामध्ये ज्या 2 पॅरलल साइड्स आहेत ज्या आपल्याला लागतात एरियासाठी, पॅरलल वाल्या साइड ज्या 2,
त्या 8.5 आणि 11.5 सेंटीमीटरच्या आहेत रिस्पेक्टिव्हली. अँड इट्स हाईट, त्याची हाईट पण दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया, त्याचं एरिया फाइंड आउट करायचं. ठीक आहे, फॉर्म्युला वापरायचा एरिया. आता याच्यामध्ये डायग्राम नाही त्यामुळे आपण काय नाव नाही लिहू शकत त्या क्वाड्रिलेटरचं, कारण असं फक्त कोणता तरी एक अज्युम करायला सांगितलं तर त्याचं काय नाव नाही माहिती, मग डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचं. एरिया ऑफ ट्रेपेझियम इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. है ना, असा फॉर्म्युला आपल्याला ट्रपेझियमच्या एरियाचा. आता याच्यामध्ये सगळं आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला दोन्ही पॅरलल साइडची लेंथ दिली आहे, आपल्याला इथे सम करायची आहे ना. कशाची सम करायची आहे, याच्यामध्ये काय करतो आपण, सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स, म्हणजे पॅरलल साइड ज्या आहेत त्याची सम करायची. मग इथे पॅरलल साइड ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. एक पॅरलल साइड जी आहे ती 8.5 सेंटीमीटरची बघा, ही या दोन पॅरलल आहेत, म्हणजे एक साइड 8.5 सेंटीमीटरची आणि दुसरी 11.5 सेंटीमीटर, अशा दोन साइड ज्या आहेत त्या एकमेकींना पॅरलल आहेत. त्यांच्या दोघांची पण लेंथची सम करायची आहे आणि ही हाईट आहे इंटू हाईट करायची. इथे फक्त मी व्हॅल्यूज टाकणार आहे. पॅरलल साइड मध्ये ती जोडी असते ना, पॅरलल साइड ज्या अपोजिट साइड आहेत त्या पॅरलल आहेत आणि पॅरलल साइडची जोडी असते. जोडी म्हणजे दोन असतात, त्याच्यातली एक पॅरलल साइड 8.5 सेंटीमीटर दिली आणि दुसरी जी आहे ती 11.5 दिली. मग दोघांची सम करायची. हाफ इंटू हाफ इंटू 8.5 एक पॅरलल साइड आणि ही दुसरी, यांची सम आहे. सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट 4.2. हाफ इंटू 8.5 प्लस 11.5 म्हणजे 20 झाले. 20.0 झाले ऍक्च्युली, पण 20 लिहितो आपण. 20.0 जर असेल जसं 8.5 11.5 5 5 10 होतात. पॉईंटच्या खाली पॉईंट, इथे 2 1 स्वच्छ 8.5 आणि 11.5 550 पॉइंट, इथे 10 होतात, इथे 1 कॅरी होणार 2. 20.0 म्हणजे 20 लिहायचं आणि ते 4.2. या 2 ने या 20 ला डिवाइड होतात. 2 च्या टेबल मध्ये 20 येतात. 2 10 जा 20. 10 इंटू 4.2. 10 ने 4.2 ला मल्टिप्लाय केलं की 420 येतात आणि एक नंबर सोडून पॉइंट द्यायचा म्हणजे 42. कारण 10 ने मल्टिप्लाय केला की फक्त या नंबरला एक 0 वाढतो आणि याचा पॉइंट म्हणून मग एक 0 इथे येतो. 42 हा 0 नाही लिहिला तरी चालतो. मी सर 42 लिहिलं. स्क्वेअर सेंटीमीटर. हे आपल्या ट्रपेझियमचा एरिया झाला. बाकी आपण पुढचं जे आहे ते शिकलो होतो. एरिया हे हेरॉन्स फॉर्म्युला आपण आधीच बघितला होता की तो कसा यूज करायचा आहे. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल बघा, हेरॉन्स फॉर्म्युला आय थिंक आपण शिकलेलो आहोत. हेरॉन्स फॉर्म्युला एस रूट मध्ये एस, आधी एस फाइंड आउट करायचा. त्याच्यासाठी एस साठी ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 सेमी पेरिमीटर असतो तो. हे आपण शिकलो होतो. आता आपल्याला सर्कल, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आपल्याला शिकायचा आहे. सर्कल 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 असतो ना, त्याचा एरिया आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे,
सर्कल, सर्कल असाच. आता या सर्कलचा या आता हा सर्कल आहे, या सर्कलचा एरिया म्हणजे काय, तर एरिया म्हणजे त्याने जे स्पेस ऑक्युपाय केलेली आहे, ही जागा जी पेपरवरची त्यांनी यूज केले किंवा ऑक्युपाय केले, जेवढी जागा पेपरवरची, तर त्याचा एरिया आहे. या लेसनच नाव एरिया आहे. त्यामुळे आपण सगळ्यांचा शिकलो, रोमबसचा शिकलो है ना, पॅरलेलोग्राम, त्यानंतर ट्रायंगलच्या एरियासाठी हेरॉन्स फॉर्म्युला बघितला. आता सर्कलचा एरिया कसा काढायचा. सर्कलचा जो एरिया आहे बघा, सर्कलला एक सेंटर असतो, हा सेंटर है ना, आणि सेंटर पासून सर्कल पर्यंतच जे हे अंतर आहे, सेंटर आणि हा सर्कल आहे, हे जे गोल दिसते ना कडा, ती सर्कल आहे, आणि त्याच्या आतमध्ये जो आहे बरोबर मधोमध तो सेंटर असो, हा सेंटर आहे सर्कलचा है ना. आणि हा जो आहे तो कुठलाही सर्कल वरचा एक पॉइंट आहे. समजा सेंटर ओ आहे आणि हा ए आहे, ए जो आहे तो सर्कलवर आहे, ठीक आहे. तर सेंटर आणि सर्कल वरचा पॉइंट कोणताही जॉईन केला की ती जी बनते ना सेगमेंट, हिला आपण रेडियस असं म्हणतो. ही रेडियस आहे ओ ए. आणि अशा खूप साऱ्या रेडियस आपण कुठल्याही सर्कलला काढू शकतो, कारण सर्कलवरचा पॉइंट आणि सेंटर जोडला की रेडियस बनते. आता सर्कलवर तर खूप सारे पॉइंट आहे बघ, हा आपण बी जो आहे तो सर्कलवरच आहे, हा मी ओ ला जोडला तर ही पण काय बनते, एक रेडियस बनते. आणखी इथे कुठेतरी सी पॉइंट घेतला, तो मी ओ ला जोडला तर ही पण एक रेडियस बनते. अशा खूप साऱ्या या रेडियस आहेत, सर्कलला या रेडियस असतात, या सगळ्या रेडियस आहेत. म्हणजे सर्कलवरचा कोणताही पॉइंट उचलायचा, तो सेंटरला जोडायचा की रेडियस झाली है ना. अशी सर्कलला रेडियस आहे, आणि त्या रेडियस वरूनच आपण त्याचं काय करणार आहोत, एरिया काढणार आहोत. आणि रेडियस जी आहे ती आर ने आपण डिनोट करतो, आर आर. आता जर सर्कलचा एरिया मला पाहिजे तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. आता पाय हा जो वर्ड आहे किंवा पाय जे हे तुम्हाला चिन्ह दिसतंय, हे काय तुमचं नवीन नाहीये आपल्यासाठी. पाय पाय म्हणतो आपण याला, पाय म्हणजे आपला पाय नाही चालायचा, ते मॅथमॅटिक्स मध्ये एक आपण सिम्बॉल आहे, तो आपण वापरतो आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला गिवन असते, कॉन्स्टंट आहे तो. पाय कधीही बदलत नाही, पायची व्हॅल्यू सेम असते. पायची व्हॅल्यू सेम म्हणजे कोणती घ्यायची, पायची व्हॅल्यू जी आहे ती 22/7 घ्या किंवा 3.14, कुठलीही एक तुम्ही घेऊ शकता, याच्या ही किंवा ही, ती फिक्स आहे. पाय हा फिक्स असतो, आर बदलतो. तुमचा सर्कल जसा मोठा छोटा आहे त्याप्रमाणे रेडियस याची कमी जास्त असते. आता याच्यापेक्षा मी मोठा सर्कल असा काढला तर त्याची रेडियस जास्त असणार, पण पायची व्हॅल्यू सगळ्यांसाठी सेम असते. म्हणजे एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला जो आहे तो पाय आर स्क्वेअर आहे, पाय आर स्क्वेअर. आणि एक हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा सर्कलसाठी, सर्कमफरन्सचा, जो गेल्या वर्षी आपल्याला होता. सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 2 पाय आर सर्कमफरन्स, 2 पाय आर. सर्कलचा सर्कमफरन्स म्हणजे काय, तर सर्कमफरन्स वेगळा, एरिया म्हणजे जी जागा त्याने घेतली बघा ही ग्रीन कलरची, ती मोजायची, ती किती जागा आहे, तो म्हणजेच एरिया असतो. आणि सर्कमफरन्स म्हणजे काय, तर सर्कमफरन्स मध्ये ही जी एज आहे, याची एज म्हणजे कडा, कडा ही टोटल किती लांबीची आहे, ही इथून अशी मोजली पूर्ण इथपर्यंत, तर ती पूर्ण राऊंड केल्यानंतर किती त्याचं सेंटीमीटर मध्ये किंवा मीटर मध्ये किती माप होणार, ते त्याचं सर्कमफरन्स. सर्कमफरन्स म्हणजे कडेची लांबी. जेवढा आता खूप मोठा सर्कल असेल तर त्याचा सर्कमफरन्स तेवढाच मोठा असणार, कारण ही जी कडा असते, कडा कळतं. आता बघा ही जी आहे ही सर्कल आहे,
दिसते सगळ्यांना सर्कल, ती बांगडी जी आहे. ही सर्कल आहे. आता ही सर्कल मी जर पेपरवर ठेवली तर ती पेपरवरची काहीतरी जागा ऑक्युपाय करतं, ऑक्युपाय जागा घेतात, ते एरिया असतो. आणि सर्कम्फरन्स म्हणजे काय? सर्कम्फरन्स म्हणजे ही जी कडा आहे ना, ही बांगडी आहे ना, आतला जो त्याने जी जागा व्यापली आतली ती एरिया. सर्कम्फरन्स म्हणजे ही जी कडा आहे ना, ही लांबी मोजायची. म्हणजे तुम्ही टेप घेऊन पण इथून सुरुवात करून पूर्ण इथपर्यंत जर गेला तर हे त्याचा सर्कम्फरन्स असतो. सर्कम्फरन्स म्हणजे त्याची जी एज आहे त्या एज ची लेंथ असते. बांगडी आहे ना, ही कडा आहे ना, किती बरं मी समजा मोजायचं झालं तर मी पट्टीने तर नाही हिची लांबी मोजू शकत, पण तुमच्याकडे टेप असते बघा, इथून ठेवून इथपर्यंत मोजली किती सेंटीमीटर आहे हे आपल्याला कळतं. आता प्रत्येक वेळेला तुम्ही काय मेजरिंग टेप नाही घेऊन जाऊ शकत ना कडा आहे किती मोजायला. तर मग त्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरतो. सर्कम्फरन्सचा पण एक फॉर्म्युला आहे आणि एक एरियाचा फॉर्म्युला आहे सर्कलच्या. दोन्ही फॉर्म्युला. सर्कम्फरन्स आपण 7वीला शिकलेलो आहोत, तो आता नाहीये, आता फक्त तुम्हाला एरियाचाच फॉर्म्युला आहे, पण तो सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सर्कम्फरन्स एक एरियाचा फॉर्म्युला आहे हा, पाय आर स्क्वेअर, आणि एक सर्कम्फरन्स 2 पाय आर. तर हे आपण फॉर्म्युलाच वापरून आपण सम सॉल्व करायचं. त्या दिले बघा, रेडियाय ऑफ द सर्कल्स आर गिवन बिलो. म्हणजे ज्या रेडियाय आहेत म्हणजे त्रिज्या आहेत त्या दिलेल्या आहेत तुम्हाला. रेडियाय म्हणजेच रेडियस, आर, आर दिलेला आहे. फाइंड देअर एरिया, म्हणजे सर्कलच्या रेडियस दिल्यात आणि त्या रेडियस वरून आपल्याला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा. रेडियाय म्हणजेच रेडियस. तुम्हाला वेगळा शब्द वाटेल पण हा रेडियसच आहे. अनेक रेडियस असल्या की त्याला रेडियाय म्हणतात. रेडियसचा तो प्लुरल फॉर्म आहे. रेडिया, रेडिया आणि रेडियस एकच. म्हणजे काही सर्कलचे रेडियाय दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा. तर आपण दुसरं गणित त्याच्यामध्ये सोडूया. बघा, हे रेडियस दिले आणि सर्कलचा एरिया मला फाइंड आउट करायचा आहे. रेडियस ऑफ अ सर्कल, सर्कलची जी रेडियस आहे ती मी किती घेतली आहे? 10.5 सेंटीमीटर. ही रेडियस आहे सर्कलची, आर. ते आपण आर ने पण डिनोट करतो, आर. आणि आपल्याला त्या सर्कलचा एरिया काढायचा. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला वापरायचा. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. तर पाय जी आहे ती पायची व्हॅल्यू नेहमी शक्यतो 22/7 घ्यायची. तिथे मी पायची व्हॅल्यू 22/7 घेतला. पाय आणि आर स्क्वेअर आहे. आर स्क्वेअर म्हणजे आर इंटू आर, 2 आर आहे. 10.5 इंटू 10.5, कारण आर ची जी व्हॅल्यू दिली ती 10.5 सेंटीमीटर दिली. आता इथे आपण काय करायचं, हा जो 7 आहे डिनॉमिनेटर मध्ये, हा 7 ने 10.5 ला डिवाइड होतं. ते मी 7 ने 10.5 ला डिवाइड करतो. पहिला 1 आहे, 1 मधून कुठलाच नंबर नाहीये जो 7च्या टेबल मध्ये तो 1 मधून जाऊ शकतो. खाली हा 0 घेतो. 10 झाले. आता 7 1 जा 7, 10 - 7 3 होतात आणि हे 5 घेतो. आणि 5 चे ते पॉइंटच्या पुढचे आहेत त्यामुळे इथे पण पॉइंट द्यायचं वरती.
आणि आता 35 आले, मग 7 5 चा 35 म्हणजे आन्सर आला 0 1 हा 0 नाही दिला तरी चालेल 1.5 म्हणजे 7 ने हा नंबर डिव्हिजिबल आहे थोडक्यात. तर वरती काय काय राहिलंय बघा, वरती राहिलंय 22, खाली तर 1 राहिलं, आता इथे 22 इंटू 1.5 इंटू 10.5 एवढं त्या सर्कलचं एरिया. आता याला सगळ्याला मल्टिप्लाय करूया. आधी आपण 22 इंटू 1.5. आधी असं समजा की हा पॉइंट नाहीये, नुसता नंबर घ्या पूर्ण 15 50, कारण पॉइंट आपण नंतर द्यायचं जेव्हा आपण आपलं कम्प्लीट होईल मल्टिप्लिकेशन. तर मी असं समजते की हे 15च आहेत आणि 15चा टेबल मला येतो 1.5 म्हणजे 15 पकडा. बघा पूर्ण मल्टिप्लिकेशन करेपर्यंत असं समजा की तिथे पॉइंट नाहीये आणि लास्टला जेव्हा आन्सर येईल तेव्हा त्याला किती नंबर सोडून पॉइंट द्यायचं ते बघायचं मोजून. इथे 15चा टेबल मला येतो म्हणून 15 2 जा 30, 15 2 जा 30 आणि इथे 33 आणि एक नंबर सोडून पॉइंट येणार कारण एका नंबरला 1.5 दिलेलं आहे. त्यामुळे एक 0 सोडून आपल्याला ते ऍक्सेप्ट करावं. थर्टी थ्री आला याचं 33.0 इंटू 10.5 करायचं आणि याचं 33 आलंय आणि इंटू 10.5 अजून आहे. आता पुन्हा काय करा 10.5 ला पण आधी असं कन्सिडर नका करू की याला पॉइंट आहे, पॉइंट आपण काढू. लास्टला मी आन्सर सांगते 105 इंटू 33. करा बघू मल्टिप्लिकेशन. मुलांना तुम्ही 105 ला 33 ने गुणा, 33 ने मल्टिप्लाय करा 105 ला. मला आन्सर सांगा 105 इंटू 33 करा. सगळ्यांनी मला काय करायचंय आन्सर द्यायचंय मल्टिप्लिकेशन करून 105 इंटू 33. कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी, बघू दे मला कोण ऐकतंय कोण नाही ऐकत. वन 105 इंटू 33 करा. 105 ला 33 ने मल्टिप्लाय करून आन्सर सांगा मला काय येणार आहे. केलं का मल्टिप्लाय तुम्ही, याचा आन्सर सांगा. मल्टिप्लाय करा. हे ऍक्च्युली आहे 10.5. पॉइंट आपण नंतर देऊ, लास्टला द्यायचं पॉइंट, आधी नाही. आधी मल्टिप्लिकेशन नॉर्मलच करायचंय. जसं 3 5 चा 15 5 1 कॅरी होतो इथे 3 0 0 पण हा 1 कॅरी केलेला आहे म्हणून इथे 1. त्यानंतर 3 1 चा 3, त्यानंतर 3 चा 0, 3 5 चा 15, 15 चा 5 इथे परत 1 कॅरी होतात 3 0 0 किती हे असं आहे. हा तुमचा एरिया आहे त्या सर्कलचा, ठीक आहे. कळलं का. आता रेडियस 28 सेंटीमीटर दिलाय आणि आपल्याला एरिया फाइंड आउट करायचंय. तर फॉर्म्युला लिहिते मी एरिया ऑफ सर्कलचा. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. आता आर दिलंय मला, आरच्या जागी आता आर मी टाकणार आणि एरिया मला शोधायचा. एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचं. आता पायची व्हॅल्यू तर सेम असते सगळीकडे 22/7. आरची जी व्हॅल्यू आहे ती 28 आणि 28.
दोनदा आहे ना, स्क्वेअर आहे ना आरचा. हा 7च्या टेबलमध्ये 28 येतं. 7 4 जा 28. आता 22 इंटू 4 इंटू 28 राहिले. यांना मल्टिप्लाय करा पटापट. बघा 22 आणि 4 तर 88 होतात आणि 28 यांचं मल्टिप्लिकेशन करा. 88 इंटू 28. सगळ्यांनी मल्टिप्लिकेशन करा आणि तेवढा स्क्वेअर सेंटीमीटर आपला एरिया असणार. किती आलं मल्टिप्लिकेशन? 8 8 जा 64. 64 चे 4 इथे 6 येणार. 8 8 जा 64 आणि 6 70 येणार. ते 8 चा 0 तर 2 ने मल्टिप्लाय. 2 8 जा 16 6 तर 1 कॅरी झाले. 2 8 जा 16 आणि हे 70 आणि ऍड करा. 4 6 14 4 6 4 4 6 4 स्क्वेअर एरिया. ठीक आहे. तिसरं जे आहे ते एरिया ऑफ सर्कलचं तुम्ही सॉल्व्ह करायचं. हे 17.5 सेंटीमीटर रेडियस. ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे. बाय.